नमस्कार, मी वैशाली मदर भोज रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज मी तुम्हाला मस्त असं चमचमीत वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते सांगणार आहे। तर हे वांग्याचं भरीत मी तुम्हाला थोड्या वेगळ्या पद्धतीने करून दाखवणार आहे, म्हणजे तव्यावरलं भरीत कसं बनवता येईल ते सांगणार आहे। अगदी असं झटकीपट असं हे बनवून तयार होतं, चवीला तर खूप असं टेस्टी लागतं। चला मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूयात। तर सुरुवात करण्याआधी चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन वरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर इथे मी हे 2 वांगे घेतलेले आहेत। तर वांगे मी असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि मोठ्या आकाराचे असे वांगे घेतलेले आहेत आणि याला मधातून अशा 2 फोडी करून घेतलेल्या आहेत। तर या पद्धतीने बघा, याला अशा 2 मधातून अशा फोडी करून घेतलेल्या, म्हणजे 4 फोडी करून घेतलेल्या आहेत। आता आपण या वांग्याला भाजून घेऊया। तर इथे मी हे गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा आपला चांगला गरम झालेला आहे। आता यामध्ये मी थोडंसं तेल घालते, म्हणजे साधारण अर्धी पळी तेल घालते। आता एक एक करून आपण यामध्ये वांगे घालूया। यामध्ये असे करून वांगे घालायचे आहे। तर इथे गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे। आणि तर हे वांग्याचं भरीत अगदी झटकीपट असं बनवून तयार होतं। तव्यावरलं भरीत म्हटलं की खूप जबरदस्त लागतं, अगदी झटकीपट आणि खायलाही खूप चवदार लागतं। तर एक वेळेस असं तव्यावरलं भरीत करून बघा, खूपच जबरदस्त लागतं हे। आता यावर आपण अशी वांगी टाकून घेतल्यानंतर यामध्ये आपण लगेच थोडेसे 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत। म्हणजे लसणाच्या पाकळ्या यामध्ये छान शिजल्या जातात, म्हणजे भाजल्या जातात आणि लसूण खातानाही खूप टेस्टी लागतो। आणि त्याचबरोबर यामध्ये मी 2 ते 3 हिरवी मिरची घालते। हिरवी मिरची सुद्धा यामध्येच आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता यावर झाकण लावून आपण घेऊया। हे वांगी आपल्याला छान असं खरपूस रंगावर चांगली भाजून घ्यायचे आहे। आता 1 ते 2 मिनिटं झालेले आहेत। आपण याचं झाकण उघडून घेऊया। तर बघा, वांग्याला छान असा कलर आलेला आहे। आता याची आपण दुसरी बाजू पलटून घेऊया। तर बघा, वांगे आपले छानपैकी खरपूस रंगावर भाजत आलेले आहे। तर या ठिकाणी बघा, आपले वांगे छानपैकी खरपूस रंगावर भाजलेले आहे। आता याची आपण दुसरी बाजू चांगली अशी भाजून घ्यायची आहे। आता यावर आपण थोडंसं झाकण लावून घ्यायचं आहे, साधारण 1 ते 2 मिनिट। 1 ते 2 मिनिटानंतर आपण याला उघडून घेऊया। आता 1 ते 2 मिनिटं झालेले, दुसरी बाजू आपण पलटून घेऊया। तर बघा, आपली दुसरी बाजू छानपैकी भाजून झालेली आहे। आपले वांगे छानपैकी भाजून झाले तिथे। आता इथे गॅस बंद करून घेऊया। तर बघा, असे खरपूस रंगावर आपल्याला हे वांगे भाजून घ्यायचे आहे। तर बघा, सहज असे छानपैकी भाजलेले आहे। आता याला एका प्लेटीमध्ये काढून घेऊया। तर हे मी भाजलेले वांगे, लसूण आणि मिरची यामध्ये टाकून घेतलेले आहे या बाउलमध्ये। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकतीये। तर कोथिंबीर आपल्याला काड्या सगळं टाकायचं आहे, म्हणजे याचा फ्लेवर खूप छान असा येतो। आणि याला असं आपण आबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन असं वाटलं जातं हे। तर इथे आपलं हे चांगलं असं वाटून झालेलं आहे। खूप असं बारीक वाटून घेतलेलं आहे, आबडधोबडच असं वाटून घेतलेलं आहे। आता आपण याला फोडणी देऊया। जर फोडणी आवडत असेल तर फोडणी सुद्धा देऊ शकता, किंवा नसं तुम्ही असं जरी खाल्लं तरी खूप जबरदस्त लागतं। तर इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे। त्याच तव्यावर आपण याच्यावर आता फोडणी देणार आहोत। तर यामध्ये मी अर्धी पळी तेल घालतीये। यातच आपण वांगी शिजून घेतले होते, त्यातच आपण आता हे वांग्याला फोडणी देऊया। आता यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहे आणि यामध्ये मी बारीक चिरलेली कांद्याची पात घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी थोडीशी मेथी घेतलेली आहे। मेथी असेल तर घाला, नसली तरी नाही घातली तरी चालतं। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे।
आता हे वांगे वाटून घेतले होते ते यामध्ये टाकून घेऊया आणि याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचे आहे। तर कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये आपलं हे वांग्याचं भरीत इथं बनून तयार होतं। थोडं वेगळ्या पद्धतीने जर खायची इच्छा झाली असेल तर अशा प्रकारे तुम्ही हे वांग्याचं भरीत करून बघा। नेहमी तेच वांग्याचं भरीत जर खाऊन कंटाळला असेल पण आज थोडा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला हे वांग्याचं भरीत करून दाखवलेलं आहे। तर पातीचा कांदा जर असेल की वांग्याला खूप छान अशी चव येते वांग्याच्या भरीताला आणि चवदार लागतं। आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये मी थोडीशी हळद घालतीये आणि थोडंसं लाल तिखट। तर लक्षात ठेवा थोडंच लाल तिखट घालायचं आहे आपल्याला। यामध्ये आपण मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे थोडंच लाल तिखट घालायचं आहे आणि याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। तर तयार आहे आपले हे मस्त असं वांग्याचं भरीत। तर आता इथे गॅस बंद करून घेऊया। तर हे भरीत तुम्हाला एका सर्व्हिसिंग बाउलमध्ये काढून दाखवते। तर इथे मी हे एका सर्व्हिसिंग बाउलमध्ये हे भरीत काढून घेतलेलं आहे। तर बघा खूपच छान असं हे भरीत झालेलं आहे। अगदी चमचमीत आणि झणझणीत आपले हे वांग्याचं भरीत इथं बनून तयार आहे। कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये आणि अगदी झटकीपट असं हे बनून तयार होतं। तर हे तुम्ही गरमागरम भाकरी बरोबर चपाती बरोबर देखील खाऊ शकता। खूप जबरदस्त लागतं आणि हे भरीत चवीला तर खूपच असं टेस्टी झालेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही हे वांग्याचं भरीत घरी नक्की ट्राय करा। माझी खात्री आहे तुम्हाला ते नक्कीच आवडेल। नेहमीच तेच वांग्याचं भरीत जर खाऊन कंटाळा असेल पण आज तुम्ही थोड्या वेगळ्या पद्धतीने हे वांग्याचं भरीत करून बघा, खूप जबरदस्त लागतं। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। लवकरच भेटू अशी छान रेसिपी बरोबर। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।